नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 20 क्लास 7th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, लाइन्स AC and BD intersect at point P. Measure of angle APD equal to 47 degree. Find the measures of angle APB, angle BPC, angle CPD. बघा आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारची डायग्राम दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला अँगल APD चं माप दिलेलं आहे ते म्हणजे 47 डिग्री। आता जे बाकीचे अँगल्स बाकी आहे त्यांचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। अँगल APB चं मेजरमेंट, अँगल BPC चं मेजरमेंट आणि अँगल CPD चं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर मेजर ऑफ अँगल APD इक्वल टू 47 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे। या प्रकारे आपण सोल्युशन लिहिणार आहोत। मेजर ऑफ अँगल APD इक्वल टू 47 डिग्री। आता जर तुम्ही या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर अँगल APD आणि अँगल BPC हे दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे। जर कोणतेही दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील तर त्यांचं मेजरमेंट हे सेम असतं, त्यांचं माप कसं असतं, सारखं असतं। म्हणजे जर APD अँगलचं माप जर 47 डिग्री असेल तर अँगल BPC चं सुद्धा माप किती मिळणार, 47 डिग्री। का? कारण दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजरमेंट हे सारखं असतं। देअरफॉर वी कॅन राईट मेजर ऑफ अँगल BPC इक्वल टू 47 डिग्री। का 47 डिग्री लिहिलं? कारण जर APD अँगलचं मेजरमेंट 47 डिग्री आहे तर BPC अँगलचं सुद्धा मेजरमेंट आपल्याला 47 डिग्री मिळालं, कारण दोन्ही अँगल कसे आहेत तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत। देअरफॉर मेजर ऑफ अँगल APD इक्वल टू मेजर ऑफ अँगल BPC, कारण का तर व्हर्टिकली अपोजिट अँगल। आता पुढे बघायचं आपल्याला अँगल APB and angle APD are in linear pair. बघा पुन्हा डायग्राम कडे वळणार आहोत। अँगल APB आणि APD हे दोन्ही अँगल इन लिनियर पेअर आहे। बघा या प्रकारची ही लाईन आहे आणि या प्रकारे एक लाईन आहे। आता या ठिकाणी हे दोन्ही अँगल तयार झालेले आहे। हे दोन्ही अँगल इन लिनियर पेअर आहे। बघा या ठिकाणी अँगल APB आणि APD या प्रकारे हे अँगल तयार झालेले आहे आणि दोन्ही अँगल कसे आहे, अँगल्स इन लिनियर पेअर। मग जे अँगल्स इन लिनियर पेअर मध्ये असतात त्या अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते, म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन करणार। देअरफॉर अँगल APB अँड अँगल APD आर इन लिनियर पेअर। लिनियर पेअरची ऍडिशन नेहमी कशी असते तर 180 डिग्री असते। Therefore, measure of angle APB plus measure of angle APD equal to 180 डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला APD अँगलचं मेजरमेंट माहिती आहे ते म्हणजे 47 डिग्री, म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन केलं। Therefore, measure of angle APB plus 47 डिग्री इक्वल टू 180 डिग्री। आता या ठिकाणी 47 जे आहे हे पॉझिटिव्ह आहे, जेव्हा ते उजवीकडे जाणार तेव्हा ते सबट्रॅक्ट होणार, म्हणून 180 मायनस 47 डिग्री केलं। Therefore, measure of angle APB equal to 180 डिग्री मायनस 47 डिग्री। दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ अँगल APB मिळालं ते म्हणजे 133 डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला APB चं मेजरमेंट माहित पडलं आहे। बघा पुन्हा डायग्राम कडे वळणार आहोत। या ठिकाणी APB चं मेजरमेंट आपल्याला मिळालं आहे ते म्हणजे 133 डिग्री। आता APB अँगल आणि CPD अँगल हे दोन्ही अँगल सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे। जर दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील तर ते इक्वल मेजरमेंटचे असतात, म्हणजे त्यांची मापे समान असतात। मग जर हा APB अँगल 133 डिग्रीचा आहे तर CPD अँगल सुद्धा किती डिग्रीचा मिळणार, 133। का 133? कारण या ठिकाणी हे दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजरमेंट नेहमी सारखं असतं, म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार। देअरफॉर अँगल APB अँड अँगल CPD आर व्हर्टिकली अपोजिट अँगल। देअरफॉर APB जर अँगलचं मेजरमेंट 133 आहे तर मेजर ऑफ अँगल CPD इक्वल टू 133। अशा प्रकारे हे सर्व अँगलचे मेजरमेंट आपल्याला मिळाले। फर्स्ट अँगल होता आपल्याला विचारलेला APB चा। बघा या ठिकाणी आपण BPC अँगलचं शोधून काढलं सुरुवातीला 47 डिग्री।
नंतर या ठिकाणी एपीबी अँगलचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 133 आणि सीपीडीचं मिळालं ते म्हणजे 133. या प्रकारे आपण राईट डाऊन केलं. देअरफॉर अँगल एपीबी इक्वल टू 133 डिग्री, मेजर ऑफ अँगल बीपीसी इक्वल टू 47 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल सीपीडी इक्वल टू 133 डिग्री. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला. क्वेश्चन नंबर 2, लाइन्स PQ and RS intersect at point M. Angle, measure of angle PMR equal to x degree. What are the measures of angle PMS, angle SMQ and angle QMR? बघा आता या ठिकाणी ही डायग्राम दिलेली आहे. आता या डायग्राम मध्ये दोन्ही ज्या लाईन्स आहे, लाईन PQ आणि लाईन SR, दोन्ही इंटरसेक्ट करत आहे एका पॉइंट म्हणजे तो पॉइंट आहे M. या ठिकाणी आपल्याला PMR अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे ते म्हणजे x डिग्री. आता बाकीचे जे राहिलेले अँगल आहे त्यांचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर राईट डाऊन करणार मेजर ऑफ अँगल PMR इक्वल टू x डिग्री. आता हा PMR अँगल आणि SMQ अँगल दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. जर हा x डिग्रीचा असेल तर हा अँगल सुद्धा आपल्याला x डिग्रीचा मिळणार आहे. म्हणजे SMQचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला x डिग्री मिळणार आहे. कारण दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजरमेंट नेहमी सारखं असतं. म्हणून हा जर x डिग्रीचा असेल तर हा सुद्धा आपल्याला x डिग्रीचाच मिळणार आहे. म्हणून राईट डाऊन करणार देअरफॉर अँगल मेजर ऑफ अँगल SMQ इक्वल टू x डिग्री. का x डिग्री मिळालं तर या ठिकाणी आपण रिझन लिहिलेलं आहे. देअरफॉर अँगल PMR अँड अँगल SMQ आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल PMR इक्वल टू अँगल SMQ. देअरफॉर अँगल SMQ इक्वल टू x डिग्री. हा x डिग्री होता म्हणून SMQ सुद्धा आपल्याला x डिग्रीचा मिळाला. आता पुढे बघणार आहोत आपण अँगल PMR अँड अँगल PMS आर इन लिनियर पेअर. बघा आता या ठिकाणी पुन्हा आकृतीकडे वळणार आहोत. या ठिकाणी PMR आणि PMS हे दोन्ही जे अँगल्स आहे ते अँगल्स इन लिनियर पेअर आहे. या ठिकाणी या प्रकारची डायग्राम तयार झालेली आहे. या ठिकाणी हा P आहे, M, या ठिकाणी S आणि या ठिकाणी R. आता या ठिकाणी PMR आणि PMS हे कसे आहे, अँगल्स इन लिनियर पेअर आहे. अँगल्स इन लिनियर पेअर मधल्या अँगलची ॲडिशन नेहमी 180 डिग्री असते. म्हणून या प्रकारे आपण लिहिणार देअरफॉर अँगल PMR अँड अँगल PMS आर इन लिनियर पेअर. म्हणून आपण या प्रकारे लिहिलं देअरफॉर अँगल PMR प्लस अँगल PMS इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला PMR अँगलचं मेजरमेंट माहिती आहे ते म्हणजे x डिग्री प्लस PMS इक्वल टू 180 डिग्री. आता PMSचं मेजरमेंट काढणार आहोत आपण या प्रकारे देअरफॉर अँगल PMS इक्वल टू 180 डिग्री मायनस x डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला PMSचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 180 मायनस x डिग्री. आता पुन्हा आकृतीकडे वळणार आहोत. या ठिकाणी बघा PMS आणि RMQ किंवा QMR हे दोन्ही अँगल सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. जर हा अँगलचं मेजरमेंट 180 मायनस x डिग्री असेल तर याचं मेजरमेंट सुद्धा 180 मायनस x डिग्रीज मिळणार आहे. म्हणून या प्रकारे राईट डाऊन केला आपण देअरफॉर अँगल PMS अँड QMR आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल PMS इक्वल टू 180 मायनस x डिग्री. PMSचं मेजरमेंट आपण आत्ताच फाइंड आउट केलं आहे ते म्हणजे 180 मायनस x डिग्री. जर PMS इतक्या मेजरमेंटचा असेल तर QMR सुद्धा आपल्याला तेवढाच मेजरमेंटचा मिळणार आहे कारण दोन्ही अँगल कसे आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. देअरफॉर अँगल SMQ इक्वल टू x डिग्री, अँगल PMS इक्वल टू 180 मायनस x डिग्री आणि अँगल QMR सुद्धा आपल्याला किती मिळाला आहे तो म्हणजे 180 मायनस x डिग्री. या ठिकाणी आपण तिन्ही अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट केलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 20 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.